हॅलो मॅडम. मनीषा मॅडम. आत्मवंदन. हा, आत्मवंदन. आत्मवंदन मॅडम, मी स्क्रीन शेअर केली होती, मला परत या जागेवर यायचं, ते बॅक करू का? हो. स्टॉप शेअरिंग. तुमचे 2 मोबाईल चालू आहेत बहुतेक, इको येते. हो, चालू होते, एक बंद केला. हा, आता दिसतंय बरोबर. आता हा, तर सर्वांना सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात. आज आता आपल्या मनीषा ताम्हाणे मॅडम आपल्यासाठी 15 दिवसाचा मोफत फॉरगिव्हनेस कार्यक्रम घेत आहेत. आणि याचं खूप महत्व आहे आपल्या क्लिन्झिंग साठी. जोपर्यंत आपण क्लिन्झिंग करत नाही तोपर्यंत नवीन ऊर्जा त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शरीराच्या 7 लेअर पैकी प्रत्येक लेअर मध्ये प्रवेश करणार नाहीये. त्यामुळं ह्या क्लिन्झिंग प्रोसेस साठी फॉरगिव्हनेसची अत्यंत गरज आहे. त्यामुळे मॅडम जे काही सांगणार आहेत ते आपण सिन्सिअरली करायचे, वही पेन घेऊन बसायचे आणि त्याप्रमाणे करायचे, किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लगेच करायचं आहे. तर मनीषा ताम्हाणे मॅडमचं खूप खूप धन्यवाद. त्या पोलीस आहेत, जॉब करतात, सकाळी जातात ते रात्री येतात, असं असताना सुद्धा आपल्यासाठी या कार्यक्रम घेत आहेत एवढ्या लवकर पहाटे उठून. त्यामुळे मनीषा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आज जे लवकर उठलेले आहेत, कार्यक्रम अटेंड करत आहेत, त्यांचे त्यांचे पण खूप धन्यवाद. अर्चना बेंद्रे मॅडम अनम्यूट आहात, व्हिडिओ ऑन आहे, जरा सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. आणि सर्वांना धन्यवाद. आणि कार्यक्रम रेग्युलर करायचा आहे. काही अडचणींनी जर करता येणार नसेल तर ग्रुपमधनं क्विट व्हायचं आहे. एवढं फक्त पाळा तंतोतंत. आणि मनीषा मॅडम तुम्ही सुरू करू शकता. धन्यवाद मॅडम. प्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण सर्वांनी खूप खूप धन्यवाद देऊया की आज आपण सर्वजण सकाळी लवकर उठून फॉरगिव्हनेस या कार्यक्रमाला जॉईन झाले आहोत. सुदर्शन पिरॅमिडला आपण खूप खूप धन्यवाद देऊया. सुदर्शन पिरॅमिडची ऊर्जा आज या फॉरगिव्हनेस प्रोग्रामला प्रत्येकाच्या घरामध्ये जो पिरॅमिड बसला आहे त्या पिरॅमिड पर्यंत पोहोचत आहे. आणि आपण जो काही प्रोग्रामला सुरुवात करत आहोत फॉरगिव्हनेसच्या, या प्रोग्रामसाठी आपल्याला भरभरून ऊर्जा ब्रह्मांडातून जशी येत आहे तशीच आपल्या घरातल्या पिरॅमिड मधून आपल्याला येत आहे. आपण सर्वांनी व्हिज्युअलाइज करायचंय आपल्या घरातला जो पिरॅमिड आहे, माझा गायत्री पिरॅमिड, त्या पिरॅमिड मध्ये मी बसलेली आहे आणि या पिरॅमिड मध्ये बसून मी आताचा प्रोग्राम सुरू करत आहे. त्यामुळे येणारी संपूर्ण ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्या पूर्ण ब्रह्मरंध्रापासून पायापर्यंत पोहोचत आहे आणि कणाकणामध्ये रक्ताच्या थेंबाथेंबामधून पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडे येत आहे. आणि जी काही माझ्या शरीरातली निगेटिव्ह एनर्जी आहे, थॉटद्वारे, आजारांद्वारे, विचारांद्वारे ती निघून जात आहे. असं व्हिज्युअलाइज करायचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला पुन्हा एकदा शतशत नमन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रथम फॉरगिव्हनेस या प्रोग्राम मध्ये आपण
एक प्रार्थना करणार आहोत या ब्रह्मांडीय ऊर्जेला. आपण ज्या कोणत्या परमेश्वराला मानत आहोत, ब्रह्मांडीय ऊर्जेला मानत आहोत, युनिव्हर्सला मानत आहोत, एनर्जीला मानत आहोत, भगवंताला मानत आहोत, त्या भगवंताला प्रथम धन्यवाद देऊयात आणि एक मंत्र म्हणून आपण परमेश्वराकडे क्षमा प्रार्थना करून सुरुवात करूयात. सर्वांनी डोळे मिटून 2 मिनिटं हात असे करायचे. मागणं मागतो आपण परमेश्वराकडे असं. हा मंत्र सर्वांना माहीतच आहे. परमेश्वराकडे जेव्हा आपण प्रथम माफी मागतो, की आजपर्यंत माझ्या हातून ज्या काही चुका घडल्यात किंवा जी काही प्रार्थना मी आजपासून करते, त्याच्यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली, तर पदरात घे. मंत्र सर्वांनी ऐकायचा. आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनं पूजा चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरम् मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तहीनं सुदर्शनम् यत्पूजितं मया देव परिपूर्णस्तु तत्समयी. त्याचा मराठीत अर्थ मी तुम्हाला सांगते. या मंत्राचा अर्थ असा आहे, हे परमेश्वरा, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला, हे देवा, हे युनिव्हर्स, मला ना तुला फोन वगैरे कसा करायचा हे मला माहित नाही. तुला निरोप कसा द्यायचा हे मला बिलकुल माहित नाही. तुझी पूजा कशा करायची किंवा तुझ्याकडे क्षमा कशी मागायची हे मला काहीच माहित नाही. मी अज्ञानी आहे. मी एक लहान बालक आहे. मला ना मंत्र आठवतोय तो आता आपण म्हटला तो. मला जशी भक्ती करायला जमते तशी मी भक्ती करत आहे. पण त्यातही मला काही कळतंय, काही नाही कळत. मी शक्य तितकी पूजा तुझी करत आहे. मनोभावाने करत आहे. आणि तुझाच अंश माझ्यामध्ये आहे. मी माझी देखील पूजा करायला आजपासून सुरुवात करत आहे. ती कशी करायची तू मला सांग. पण माझ्या हातून काही चुका घडल्या मला माफ कर. आणि ही पूजा मी तुला अर्पण करत आहे. असा या मंत्राचा अर्थ आहे. सर्वांनी आपण आपला व्हिडिओ बंद ठेवायचा आणि ऑडिओ देखील बंद नेहा ठेवायचा. मॅडम अनम्यूट आहात तुम्ही, म्यूट करा. ही प्रार्थना स्नेहा आपण सावंत मॅडम. 2 कारणासाठी, बऱ्याचशा कारणासाठी करू शकतो. क्षमा प्रार्थना. क्षमा म्हणजे काय? क्षमा का मागायची? क्षमा कुणाकडे मागायची? क्षमा का मागायची? आणि क्षमा मागितल्याचे फायदे काय? अशा बऱ्याच गोष्टी या प्रोग्राममध्ये आपण शिकणार आहोत. महत्वाचं कारण म्हणजे आपल्यातला इगो, अहंकार दूर करण्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. म्हणजे देव हा सर्वत्र आहे. देव म्हणजे परमेश्वर, युनिव्हर्स. आपण मानतोय ती ब्रह्मांडीय ऊर्जा. एकच आहे. एनर्जी एकच आहे. त्या एनर्जीला कनेक्ट होऊन आपण त्या एनर्जीकडे माफी मागायची. आपल्या स्वतःकडे माफी मागायची. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे वही आणि पेन असणं गरजेचं आहे. कारण फॉरगिव्ह कुणाला करायचं, कशासाठी करायचं हे आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी मिरर असणं गरजेचं आहे. मिररमध्ये स्वतःकडे पाहून, स्वतःच्या डोळ्यांकडे पाहून आपण काय आहोत, आपल्याला काय हवं हे शोधायचं आहे. तरच हे जर शोधलं, हे जर आपल्याला माहित असेल, तरच आपण माफी मागू शकतो किंवा माफ करू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला मॅडमनी सांगितलेलंच आहे, की सध्याची गॅलेक्सी बदलत आहे. पृथ्वीचा सुद्धा बदल होत आहे. युग परिवर्तन होत आहे. मग गोल्डन इरा सुरू झालेला आहे. आपल्या यापूर्वी पण आपण 4 दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिले. ते वेगवेगळ्या देशातले, की ज्याच्यामध्ये सूर्याची जी हे फ्लेअर फेक्स आहेत, जे पल्लवी मॅडम तुमचा माईक आणि व्हिडिओ ऑफ कलर्स करा. जे आहेत ते बदलत आहेत. मग त्याच्यामधून येणारी प्रचंड ऊर्जा जी आहे ती आपल्याला घ्यायची. मग जर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी भरली असेल, आपल्या विचारांमध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा
आपल्या वागण्या बोलण्यात निगेटिव्हिटी असेल, आपण ध्यान करतो. हा, कधी कधी काय होतं, आपण आपल्याला मॅडमनी सांगितले ध्यान करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला कुणीतरी सांगितले म्हणून आपण ध्यानाला जोडतो. बाबा अटेंडन्स पाहिजे म्हणून ध्यानाला जोडतो. कधी कधी असं पण होतं की अरे आपण जॉईन नाही झालं तर आपल्याला ग्रुपमधून काढलं जाईल, किंवा आपण जॉईन झालोय पण आपण जर प्रोग्राम अटेंड नाही केला किंवा एखादा रिप्लाय नाही दिला तर निगेटिव्ह आपल्या मार्फत निगेटिव्ह एनर्जी ग्रुपमध्ये पाठवली जाते, किंवा ऑटोमॅटिक ही कनेक्ट होते आणि इतरांना त्याचा इफेक्ट होतोच होतो. मग तो कसा होतो आपल्याला मॅडम बऱ्याच वेळा सांगत असतात. मग नवीन ऊर्जेला आपल्याला बरेच काही देत आहे. मग ते आपल्याला घ्यायचंय कसं? त्याच्यासाठी आपल्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे किंवा आपल्यात जे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण हे नाही करायचं, ते नाही करायचं किंवा मुलांना म्हणतो, हे नाही करायचंय. मॅडमने आपल्याला बऱ्याचदा सांगितले मुलांना झोपेतून उठवायचं नाही किंवा हे करू नको म्हणायचं नाही, ते करू नको म्हणायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या असतील, तर आपल्यामधले आजार पण आपल्यामध्ये पण भरपूर आहेत. मग ते आजार नष्ट करायचे असतील, रोग नष्ट करायचे असतील, तर स्वतःला आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे किंवा आपण इतरांनाही क्षमा करणं तेवढंच गरजेचं आहे. पण हे केव्हा घडणार आहे? जेव्हा आपण आपल्या जुन्या जुन्या मनावर बुजलेले विचार आहेत. बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच ह्याच्यापासून दिवसांपासून आपल्या मनावर ते विचार आहेत, जुने विचार आहेत. पॅटर्न्स आपण ते लेयर ठरून तसेच वाढत चाललेले आहेत. कारण आपण ते सोडून देत नाही. मॅडमने आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा शिकवलेल्या आहेत, की तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही किंवा ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही त्या गोष्टी जागेवर लगेच कट करा. 3 वेळा कट, कट, कट म्हणा आणि पुढच्या गोष्टींकडे सुरुवात करा. असं जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपण क्लीनिंग होत नाही. क्लिन्झिंग आपल्या शरीरातनं होत नाही. म्हणून आपल्याला क्षमा करणं खूप गरजेचं आहे. ही प्रोसेस करायला खूप वेळ लागतो. क्षमा करणं तेवढं सोपं नाही. आपण क्षमा करताना बऱ्याच वेळा बघा, एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला क्षमा करायची असेल, त्या व्यक्तीकडून आपल्याला काही निगेटिव्ह गोष्ट घडली असेल किंवा ती व्यक्ती कदाचित आपण कळत-नकळत ती व्यक्ती आपल्या मागे बोलताना आपण ऐकलं असेल किंवा ती व्यक्ती कुणीही असू शकते. सासू-सासरे असू शकते, आपले आई-वडील पण असू शकतात, आपली जाऊ असू शकते, आपले पती असू शकतात, आपला मुलं सुद्धा असू शकतात. आपण जिथं काम करतो तिथं वर्कर्स पण असू शकतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावर, आपल्या शरीरावर इम्पॅक्ट करणाऱ्या व्यक्ती महत्त्वाच्या कोण आहेत? आपले आई-वडील आणि आपले सासू-सासरे आणि आपले पती. आपण या सगळ्यांना माफ करत नाही. मनावर ठेवतो. हा पाठीमागं मला असं बोलला होता. मग कधी जर वाद झाला, तर आपण पाठीमागच्या गोष्टी उकरून काढतो. "तू मला असं बोलला होता. तू तसा बोलला होतास. तू माझ्यासाठी हे केलंस. तू माझ्यामुळं मला हे केलं नाहीस, पण याच्यासाठी हे केलंस." मग त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपण काढून देत नाही. म्हणजे सोडून देत नाही त्या गोष्टी. मनावर घेऊन ठेवून पुढेच चालत असतो, पुढेच चालत असतो. जेव्हा पाठीमागच्या गोष्टी, नवीन एखादी गोष्ट घडली का त्या गोष्टी लगेच आपल्याला आठवतात आणि आपण बोलून जातो, की "तू माझ्यासाठी हे केलं. तुझ्यामुळं हे झालं. तुझ्यामुळं ते झालं. तू त्यांना जीव लावतोस, मला जीव लावत नाहीस किंवा तू त्यांना हे करतोस, माझ्यासाठी पटकन करत नाहीस." ह्या गोष्टी मनावर लेयर बनवत चाललेल्या असतात. त्याच्यामुळे आपण क्लिन्झिंग आपलं होत नाही. जेव्हा एकमेकांना आपण क्षमा करू आणि मनातले विचार काढून टाकू, तेव्हा आपल्या शरीरामधले आजार बरे होतील, विचार कमी होतील, ध्यानाला आपण पटकन जोडले जाऊ, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला पटकन जोडले जाऊ. आपण आपल्याला मॅडम बऱ्याच वेळा सांगत असतात किंवा आपण आता गुरुजींचे पण बरेचसे व्हिडिओ पाहतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, की तुम्ही कुठे चाललात? म्हणजे मेडिटेशन करताय, पण कोणत्या मार्गाने करताय? क्षमा प्रार्थना करताय, पण कुठे? तात्पुरतं करताय. म्हणजे मनापासून ते काढून देत नाही. मनापासून काढून द्यायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या व्यक्तीला आठवावं लागेल. त्या व्यक्तींचे जे विचार तुमच्या मनावर रुजलेले आहेत, ते लिहून काढावे लागतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःसाठी कार्य करावं लागेल. हा पूर्ण प्रोग्राम जो आहे, फक्त आणि फक्त स्वतःसाठी आहे.
इतरांसाठी कधी आहे? नंतर आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी 15 दिवस देऊ, स्वतःसाठी वेगवेगळ्या गोष्टींवर काम करू, इतरांना क्षमा करू, आधी स्वतःला क्षमा करू, तेव्हा आपण ह्या प्रोग्राम मधून, फॉरगिव्हनेस मधून पुढे जाऊ. मग फॉरगिव्ह केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय? मग ग्रॅटिट्यूड द्यायची. मग ग्रॅटिट्यूड द्यायची यापूर्वी पण आपण सर्वजण शिकलेलो आहोत. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा आपण सांगू. बरेचसे लोक, मीही लिंक पाठवले, त्या मॅडमनी पण पाठवले, त्या नवीन लोक जॉईन पण झालेले आहेत. त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देते. मंगल मॅडमचे पण मनापासून धन्यवाद देते, की त्यांनी आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा केलाय. गेल्या 2 वर्षापासून आपण सर्वजण जॉईन्ड आहोत. मॅडमने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या. मग स्वतःचा ऑरा क्लीन करण्यासाठी काय करायचं? कुटुंबाचा ऑरा क्लीन करण्यासाठी काय करायचं? त्याचबरोबर आपल्या घराचा ऑरा, आपल्या पिरॅमिडचा ऑरा क्लीन करण्यासाठी काय करायचं? तर सर्वप्रथम मी सांगू इच्छिते, की आपण सुरुवातीचे 3-4 दिवस खडे मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची. कुणाचे हातपाय दुखत असेल, कुणाचे डोकं दुखत असेल, अ, कुणाचे काहीही दुखत असेल, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचे खडे सुरुवातीचे 2-3 दिवस किंवा 10ही दिवस तुम्ही रोज अ, अंघोळ करताना खडे मिठाचं पाणी, अ, पाण्यात खडे मीठ टाकलं किंवा तुरटीचे थोडेसे खडे टाकले किंवा कडुलिंबाचा पाला आदल्या दिवशी आणून ठेवला आणि तो थोडासा टाकला, तरी आपल्या बॉडीतलं क्लिन्झिंग बऱ्यापैकी होणार आहे. हे ओरली होणार आहे. मग इनर बॉडीचं किंवा सोलवरचं, आपल्या मनावरचं, आपल्या हृदयावरचं, आपल्या जे महत्वाचे हे आहेत, 7 चक्रास आहेत, त्याचं क्लिन्झिंग करायचंय. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर हे महत्वाचे पॉइंट्स सुद्धा आपल्याला लिहून ठेवायचे. यापूर्वी आपल्याला मॅडमनी सांगितले, की आपल्यापर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी काय करायचं? जे मॅडमनी शिकवलं त्यातल्याच आठवण देण्यासाठी मी गोष्टी पुन्हा एकदा सांगते, की रोज रांगोळी आपल्या घरापुढे काढायची आहे. मस्त कलरफुल रांगोळी काढायची आहे. ते क्रिस्टल आहेत मॅडमनी सांगितल्याप्रमाणे. क्रिस्टलने सुद्धा आपल्या घरामध्ये येणारी जी एनर्जी आहे, ती निगेटिव्ह एनर्जी न न येता म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीच आपल्या घरामध्ये येणार आहे. ओम काढायचा आहे. ओमनी आपल्या घरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगू इच्छिते, की जे मला आठवतंय आंब्याचा डहाळा, त्याच्यामध्ये खूप मोठी एनर्जी असते. आपल्या घरामध्ये जर 4-5 रूम असतील, तर जिथून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो, तिथे आंब्याचा डहाळा, देठासहित आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे, लावायचा आहे. जेणेकरून अजून आपल्यापर्यंत आपण ज्यांना माफ करणार आहोत, आपल्या घरातल्याच व्यक्ती आहेत, आपले महत्त्वाचे, आपले पती, आपण स्वतः एक लिस्ट करायची, एक जर्नल करायचंय. महत्वाचं असं जर्नल करायचंय. त्याच्यावर फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड असं लिहायचंय. जेवढं जमेल तेवढं नवीन बुक करा. 100 पानी केली तरी चालेल. 15 दिवसासाठी सफिशियंट आहे. त्याच्यावर मस्तपैकी आपलं नाव, फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड लिहा. सुरुवातीचे फॉरगिव्हनेसचे पॉइंट आपल्याला आजच्या दिवसात काढायचे आहेत. मग आपल्याला कुणाला फॉरगिव्ह करायचं आहे, तेही आपल्याला लिहायचं आहे. महत्वाचे पॉइंट्स आपण लिहायचे. आपलं शरीर जसं पंचतत्वांनी बनलेलं आहे, बरोबर? सर्वप्रथम आपण आपले आई-वडील हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सासू-सासरे खूप महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहेत? जसं आपल्याकडे एक मोबाईल आहे. आज आपण सर्वजण मोबाईलमध्ये याला जॉईन झालोय Zoomला. आज माझ्याकडे मोबाईल आहे, भरपूर iPhone आहे. पण त्याला जर चार्जिंगच नसेल, तर मी कनेक्ट होईल का? नाही होणार. बरोबर की नाही? तसं माझ्याकडे आई-वडील आहेत, सासू-सासरे आहेत. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आपण मनावर घेऊन बसलेलो. माझ्यासाठी हे नाही केलं, तिच्यासाठी केलं, तिला हे दिलं, मला नाही दिलं. मला अशीच बोलली, मला तशीच बोलली. वडिलांनी हे नाही केलं, ते नाही केलं. त्यांनी हे करायला पाहिजे होतं. आपणच ठरवून टाकतो सर्वांच्या बाबतीत. बरोबर की नाही? पतीच्या बाबतीत पण. कारण आपण गृहीत धरतो, सर्वांना गृहीत धरतो. आता आपण जिथे राहतो ते सासू-सासऱ्यांचं घर आहे. मग त्यांना का धन्यवाद द्यायचे किंवा त्यांना माफी का मागायची? कारण आपण आतापर्यंत टोकतच आलोय.
2 जावा असतील, 3 जावा असतील किंवा आपण नोकरीनिमित्त बाहेर राहत असू, सासू-सासऱ्यांकडे आपण त्यांना एकत्र घेऊन राहत नसू किंवा त्यांना आपल्याकडे राहणं, शहरामध्ये राहणं वगैरे पटलं नसेल, तर ते गावाला असतील. तर त्यांच्याकडे बघण्यासाठी आपल्याला पूर्णपणे वेळ देणं शक्य नसेल. आज जर त्यांनी आपल्याला जन्म दिलाय, हे संपूर्ण शरीर आपलं पंचतत्वापासून बनलेलं आहे. पण जर आपले आई-वडीलच नसतील, तर आज आपण ह्या ज्या पृथ्वी तलावर असतो का? नसतो. तर मग आपण त्यांना महत्त्वाचं बऱ्याच आत्तापाट यापूर्वी आपण ज्या निगेटिव्ह गोष्टी त्यांच्यापर्यंत बोललोय, मागे बोललोय किंवा इतरांशी बोलताना बोललोय. बऱ्याचदा आपण काय करतो, आपल्या माहेरच्यांशी बोलताना सासरच्या निगेटिव्ह गोष्टी सांगत असतो. मीही बऱ्याचदा तेच करते आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्यावर कसे होतात, हे आपल्याला यापूर्वी मॅडमनी सांगितलेलं आहे. एक निगेटिव्ह गोष्ट लक्षात ठेवा, एक निगेटिव्ह गोष्ट आपल्या 10 पॉझिटिव्ह गोष्ट डिलीट मारत असते. एक निगेटिव्ह गोष्ट. मी जर माझ्या जावेविषयी किंवा अ, मिस्टरांविषयी मैत्रिणीला फोन करून सांगितलं, "आज हे झालं, आज ते झालं. यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं." मुलांसमोरच मला बोलले. हे निगेटिव्ह गोष्ट आहे. मग ह्या एका निगेटिव्ह गोष्टीने माझ्या पतीविषयीच्या 10 पॉझिटिव्ह गोष्ट डिलीट होतात. युनिव्हर्स म्हणत असतो, "तुला सगळं नाही दिलेलं तू त्याचा वापर कसा करायचा तू ठरव." मग आपण काय करायचंय आज? आपल्या ज्या जवळच्या म्हणजे रक्ताचे जे आपले लोक आहेत, प्रथम मी स्वतः. मी जोपर्यंत स्वतःला माफ करत नाही, तोपर्यंत माझ्यात तेवढी पॉवरच येणार नाही, मी इतरांना माफ करेन. स्वतः लिहायचंय स्वतः आपल्या वहीमध्ये. नाव लिहायचं, आज पुन्हा कुणाला माफी मागायची. म्हणजे मला गरज काय आहे? माफी कुणाची मागायची? मला खरंच गरज आहे का माफी मागण्याची? विचार करायचा. हो, गरज आहे. माझी स्वतःची. का बरं? तर मी माझ्या कितीतरी गोष्टींवर आळा घातला लहानपणापासून. आज आपण एक मुलगी म्हणून, सून म्हणून, एक पती म्हणून, आई म्हणून, कुणाची तरी मैत्रीण म्हणून, ही सगळी नाती सांभाळत आलो. नाती सांभाळताना आपण फक्त आणि फक्त विचार केला दुसऱ्याचा. आई-वडिलांना काय वाटेल? सासू-सासऱ्यांना काय वाटेल? ह्यांना काय वाटेल? मिस्टरांना काय वाटेल? त्यांना काय मुलांना काय वाटेल? मी हे केलं तर त्यांना काय वाटेल? मग मी खाण्यामध्ये स्वतःसाठी जे पाहिजे ते मला आवडतं का? मला एक्झाम्पल शिरा आवडतो. पण मिस्टरांना पण नाश्ता करायचा ना. मग एका वेळी मी जर एकटीच असेल, तर मी 2-2 नाश्ता एका वेळी करू शकत नाही. कारण मी ॲज अ वर्किंग वुमन आहे किंवा मी वर्किंग वुमन जरी नसेल, तर मला घरातलं सगळं करायचंय. असं नाश्ता करायचा आहे, चहा वगैरे द्यायचा, घर साफ करायचंय, फरशी पुसायची किंवा कपड्यांच्या घड्या घालायच्या, धुणं धुवायचंय. ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर लगेच लाईन लागलेली असते. मग जाऊ द्या, अरे शिरा करण्यापेक्षा ना, ह्यांना काय आवडतं? पोहे आवडतं. मग पोहेच करूया. मग आपण इथे आपल्या मनाला मारतो. बरोबर की नाही? मग आपण आपल्या मनावर त्याच्यावर त्याग थोडंसं हे करतो. काय म्हणतात ना त्याला, की आपल्या मनावर आपण अ, आपल्या आवडत्या गोष्टी करत नाही. मग हा एक अन्याय आहे. मग तो अन्याय असाच वाढत जातो. दुपारचं जेवण बनवताना. मग आज भाजी काय करायची? पहिल्यांदा विचारतं सासूबाईंना, "आई भाजी काय करू? आत्या भाजी काय करू? किंवा काय करू स्वयंपाकाला?" किंवा सासू-सासरे तर मिस्टरांना विचारतो, "काय करू ओ भाजी?" किंवा "तुम्हाला काय आवडतं?" किंवा नसेल कोणी, तर आपण आवडीच्या भाज्या बघतो फ्रिजमध्ये किंवा हे बघतो, काय मेथीची भाजी हां, आवडते करूया. परंतु मिस्टरांना नाही आवडत. मग त्यांना काय आवडतं? पालक आवडते. हां, पालक पनीर जास्त आवडतं. मग आपला कल लगेच तिकडे जातो. मग इथे पण पुन्हा आपण आपल्या आवडी-निवडींवर थोडासा हे करतो, निग्लेक्टपणा करतो, थांबवतो. चल ह्यांच्यासाठी करून त्याच्यातच आपलं सगळं काही सर्व सुख शोधत असतो. पण मला असं म्हणायचंय, की इथून पुढचे 15 दिवस स्वतःसाठी जगायचं. स्वतःसाठी काय जगायचंय? 15च दिवस आहेत. 15 दिवस तरी जगू. तिथून पुढे पुन्हा आपण सासू-सासऱ्यांसाठी जगू, पतीसाठी जगू, इतरांसाठी जगू. मग काय करायचंय? स्वतःच्या आधी निगेटिव्ह गोष्टी लिहून काढायच्या. मी स्वतःसाठी काय करते? किंवा माझ्या आवडत्या गोष्टी लिहून ठेवायच्या.
काय लिहायचंय, लिस्ट करायची की मला काय हवंय, महत्वाच्या काय गोष्टी आवडतात, आवडीच्या सगळ्या गोष्टी लिहायच्यात. मला कोणता रंग आवडतो, मला कोणती गोष्ट खायला आवडते, मला कशी हेअरस्टाईल करायला आवडते, मला कसा मेकअप करायला आवडतो, मला कसं सजायला आवडतं, मला कोणत्या रंगाची साडी आवडते, मला कोणते फ्रूट खायला आवडतात, मला कसं फेशियल करायला आवडतं, किंवा मला कोणत्या व्यक्तीकडे गप्पा मारायला आवडतात. मग नंतर आपले पती, मग आपले सासू सासरे, यांची सगळ्यांची यादी आपल्या खालोखाल ठेवायची. त्यांना काय आवडतं हे नाही लिहायचं, पण त्यांची नावं खालोखाल लिहायची. आधी आपण ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, काय आवडतं, किंवा जेव्हा आपण हे लिहू ना, तेव्हा आपण करेल का आपल्याला कळेल की आपण आपल्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या. मग त्याचा आपल्याला उद्यापासून आपल्याला काय करायचंय, ज्या गोष्टींवर आपल्याला माफी मागायची, आरशात बघायचे, मनीषा तुला काय आवडतं? अगं खरंच तुला पनीरची भाजी खूप आवडते, नाश्त्यामध्ये शिरा खूप आवडतो. मग तू केला का कधी? स्वतःसाठी केला का? नाही केला. मग मुलांसाठी केला. मला जर आवडतो गुळाचा, तर मुलांना साखरेचा आवडतं, मग त्यांच्यासाठी केला. मग तू स्वतःसाठी का नाही केला? मग स्वतःसाठी काय आवडतं ते लिहायचं. सर्वांनी आरसा समोर ठेवायचा, मिरर, ज्याच्यामध्ये पाहून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. की तू स्वतःसाठी का नाही जगलीस? मेडिटेशन मध्ये करताना पण स्वतःसाठी किती गोष्टी केल्या? नाही, दुसऱ्यांना काय पाहिजे, मला काय पाहिजे, या गोष्टींचा जास्त विचार केला. अजूनही कधी कधी मेडिटेशन करताना, अरे हे काय करायचंय, त्याला काय करायचंय, किंवा मला काय पाहिजे, म्हणजे आजूबाजूच्या पाहिजे असलेल्या गोष्टींचा आपण जास्त विचार केला, स्वतःचा विचार नाही केला. नको असलेल्या गोष्टींचा पण बऱ्याचदा विचार केला. मॅडमनी आपल्याला सांगितलंय, किंवा आपण व्हिडिओज पण ऐकतोय, मेडिटेशन करतोय, स्वतःतल्या शक्तीला जागृत करायचंय. बऱ्याचदा आपण आता देवी ध्यान केलं, देवी ध्यानामध्ये आपण किती आपल्या आवडीनिवडींचा विचार केला? खूप कमी केला, खूप कमी केला. कारण ज्या गोष्टी आवडतात आपण आपल्याला, जर दुर्गादेवी आवडते, आपल्यामध्ये जर दुर्गादेवीचं आपण स्थान आहे हे जर पाहिलं, तर आपल्याला काय आवडतं ह्या गोष्टींचा आपण कमी विचार केला. त्या गोष्टी त्या दिवशी केल्या का? नाही केल्या. मी थोडंसं ऐकल्या, हा आज करायचं हे ठरवलं, पण केल्या का? नाही केल्या. बऱ्याचदा असं झालंय, माझ्या बाबतीत पण झालं. आज या रंगाची साडी घालायची, हा ठरवलं होतं, पण नाही करू शकले. आज मला हे खायचं होतं, ठरवलं होतं, पण ते नाही केलं. का नाही केलं? वेळ कमी पडला, किंवा जाऊ दे नंतर करेन, जाऊ दे नंतर पाहीन. बरोबर की नाही? ह्या गोष्टी पाहत असताना आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, सोडून दिल्या. मग आपण आपल्या स्वतःच्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी लिहायच्या. मग त्याच्यानंतर दुसरा पार्ट असा करायचा आहे, त्यापेक्षा नंतर लिहिण्यापेक्षा आत्ताच लिहूया. वहीन पेन सर्वांनी घ्या. शेवटचे 10 मिनिटं राहिलेत, आपण मेडिटेशन पण करणार आहोत. वहीन पेन घेऊन आज आपण ह्या गोष्टी लिहायच्यात. मी ग्रुपवर पण टाकते की मला काय गोष्टी हव्यात, आणि दुसरी गोष्ट, मला ज्या गोष्टी नको होत्या त्या गोष्टी कोणत्या मी केल्या, त्या पण लिहून काढायच्या. आज फक्त 10च गोष्टी लिहायच्या, स्वतःच्या आवडीच्या आणि न आवडीच्या केल्या त्या पण 10 गोष्टी लिहून काढायच्या. आणि आज दिवसभर स्वतःला आरशामध्ये पाहायचं, जिथं जाईल तिथे, बाथरूम मध्ये गेला मिरर मध्ये पाहून स्वतःशी बोलून, बाकी बॉडी पार्टकडे नाही पाहायचं, डोळ्यांमध्ये पाहायचं. मनीषा तुला काय हवंय? आज विचार करायचा दिवसभर, काय हवंय, मी किती वेळा तुझ्या, म्हणजे स्वतःला किती, मनीषा तुला कोणत्या गोष्टी हव्या होत्या आणि त्या गोष्टी मी तुला दिल्या नाही. फक्त आणि फक्त डोळ्यांकडे पाहायचं. ही सोपी गोष्ट नाही. आज तुम्हाला करताना खूप त्रास होईल, विसरून जाल, किंवा काय आरशात पाहायचं, आरशात पाहायला जमेल का, किंवा आरशात पाहून मला हे जमणार आहे का, कसं पाहू? कारण आपल्यामध्ये बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी आहेत. जेव्हा आपण स्वतःकडे पाहू, तेव्हा आपल्याला सुरुवातीला त्रास होईल. मग 2 मिनिटं पाहायचंय, 3 मिनिटं पाहायचंय, 5 मिनिटं पाहायचंय, 10 मिनिटं पाहत राहायचंय, स्वतःच्या डोळ्याकडे पाहायचं की मनीषा तुला काय हवं होतं ग, आणि तू काय केलंस? बऱ्याचशा गोष्टींकडे तू कमी
दुर्लक्ष केलंस, मग त्या गोष्टी पाहण्याचा हव्यात तुला. हो मला हव्यात. मग त्याच्यासाठी काय करायचंय? आपण स्वतःकडे पाहायचंय, डोळ्यांमध्ये पाहायचंय. ह्या गोष्टी तू केल्या नाहीस ना, मग तुला करायचंय. त्याच्यासाठी जे केलं नाही त्याच्यासाठी माफी माग. अगं सोड मनीषा, इथून मग नाही केलं ना, आज नक्की करेन. इथून पुढे 15 दिवस माझाच आहे. हे दिवस 15 दिवस जे आहेत माझ्यासाठी आहेत, ते मी स्वतःसाठी करणार. 15 दिवस नाश्ता करताना मी माझा विचार पहिला करणार. मला आज काय खावंसं वाटतंय, मला काय करावंसं वाटतंय, मला आज कोणत्या रंगाचा ड्रेस घालावासा वाटतोय, मला कशी हेअरस्टाईल करायची वाटते, हे सगळं मी करणार. तू अजिबात विचार करू नको. जेव्हा वाटेल तेव्हा मी झोपणार. झोप आली, झोपणार. आपण इथून पुढे या मागे 15 दिवस मेडिटेशनचा जेव्हा कोर्स केला, स्वतःच्या मनाला विचारा. मॅडमनी आपल्याला मेडिटेशन करताना सगळ्यांना सांगितलं, मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही झोपून जायचं. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, किती जण झोपलेत मेडिटेशन झाल्यानंतर? प्रत्येकाने विचार केला, नको बाबा झोपायला, खूप काम आहेत, आंघोळ करू दे, आवरू दे, झाडून घ्यायचंय, फरशी पुसायची आहे, स्वयंपाक करायचा आहे, मिस्टरांना डबा करायचा आहे, स्वतःसाठी डबा करायचा आहे, मुलांना नाश्ता करायचा आहे. ह्या सगळी गोष्टी डोक्यावर घेऊन आपण कामाला लागलो. मी पण बऱ्याचदा बंदोबस्ताला जायचं, हे करायचं म्हणून मॅडमनी सांगितलं असताना सुद्धा मी कधी झोपले नाही. का? ते सांगितलं होतं, गरजेचं होतं. मॅडमनी सांगितलं होतं ती ऊर्जा घ्या, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी एनर्जी वाढवाल. पण ते आपण केलं नाही. स्वतःसाठी विचार करा, की या गोष्टी तुम्ही केल्या का? नाही केल्या. कारण ते स्वतःसाठी करणं गरजेचं होतं, पण नाही केल्या. मग त्या करायच्यात. मग त्याच्यासाठी ध्यान करताना आपण काय करायचं? स्वतःसाठी किती वेळा ध्यान केलं? स्वतःसाठी किती वेळा जगलं? स्वतःसाठी किती वेळा नाश्ता केला? या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायच्यात आणि लिहायच्यात. कुणाला काय अडचण आली तर ग्रुपवर विचारा, मला विचार. त्याच्यानंतर आपण पुन्हा जॉईन करूयात आजच्या दिवस सर्वांनी. कारण लिंक आता संपेल. मग मेडिटेशन पुढच्या 10 मिनिटात आपण घेऊया. मग आपल्या जवळच्या जे व्यक्ती आहेत, पती आहेत, मुलं आहेत, महत्वाची नावं आली पाहिजेत. आपण स्वतः पहिलं, आपले आई वडील आणि सासू सास, ही पहिली 5 नावं तर आलीच पाहिजे. ते हयात असू किंवा नसू, ही पहिली 5 नावं स्वतः आली पाहिजे. 6वा नंबर जो येईल आपल्या मिस्टरांचा येईल. त्याच्यानंतर आपली मुलं, जाऊबाई, नणंद, दीर. एकत्र कुटुंब असेल तर सगळ्यांची नावं लिहायची आहेत आपण. जेवढे आपल्या कुटुंबात आहेत सगळ्यांची नावं लिहायची. मग स्वतःच्या आवडीनिवडी झाल्या किंवा स्वतःच्या गोष्टी झाल्या. आ- आपलं नाव लिहिल्यानंतर पुढे त्यांच्यासाठीच्या गोष्टी आल्या सगळ्या. त्यांच्यासाठी आपल्याला माफी मागायची. कशी माफी मागायची? कारण हे सगळं मी करू शकले नाही म्हणून. मग जे करायचं त्याच्यासाठी धन्यवाद द्यायचे. प्रेझेंटमध्ये, हा मी हे केलंय. तर मग त्याच्यासाठी 10 गोष्टी लिहायच्यात स्वतःसाठी. आज मला माझ्या गोष्टी काय आवडतात. धन्यवाद परमेश्वरा, की तू मला माझ्या आई-वडिलांच्या पोटी जन्म दिला. त्यातले त्यात मला मुलीचा जन्म दिलात, म्हणून धन्यवाद लिहायचे. त्याच्यानंतर स्वतःतल्या गोष्टी शोधायच्यात. आजच्या दिवस स्वतःच्या गोष्टी शोधायच्यात. मला काय आवडतं? वाव मनीषा, तुझे डोळे किती सुंदर आहेत. परमेश्वराने तुला किती सुंदर डोळे दिलेस, त्या डोळ्यांना तू पाहू शकतेस, म्हणून धन्यवाद पण लिहायचे. अशा 10, जेवढ्या जमेल तेवढ्या गोष्टी लिहायच्या. मी तर म्हणेन 100 गोष्टी लिहा स्वतःसाठी आजच्या दिवस. आणि आरशात बघा, 2च कामं करायची. स्वतःसाठीच्या सगळ्या गोष्टी आठवायच्या आणि धन्यवाद म्हणून लिहायचं. मग ते धन्यवाद फॉर्म मध्ये कसं लिहायचं? आता एक वाक्य तुम्हाला सांगितलं, की परमेश्वरा तुझे खूप धन्यवाद, मला माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्म दिला, मुलीचा जन्म दिला, म्हणून मी आज इथे आहे. म्हणून मी आज हा कार्यक्रम करू शकते. म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद. मी तुझी खूप आभारी आहे. म्हणून एक वाक्य लिहायचं. दुसरी गोष्ट, आपल्याला सगळे अवयव दिलेत. मला एक जरी अवयव नसता तर मी आज या कार्यक्रमामध्ये नसते. डोळे नसते तर मी नसते या कार्यक्रम. कानांनी ऐकायला येऊन नसतं तर मी ह्या कार्यक्रमात नसते.
बरोबर की नाही? मग आपले जे अवयव आहेत त्यांच्यासाठी आपण धन्यवाद लिहायचे. 100 गोष्टी आठवून आज आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा 1 तास. जर शक्य झालं तर 1 तास सेपरेट काढा. त्या 1 तासात आपल्याला आपल्या एका रूममध्ये काय म्हणतात ना, अ, हे करून घ्या, कोंडून ठेवा. तिथे 1 तास कोणीच डिस्टर्बन्स नको, मोबाईल सुद्धा नको. फ्लाइट मोडवर करून टाका. आरसा आणि मी ह्या 2च गोष्टी माझ्यासमोर पाहिजे. ह्या आरशात बघून मला सगळी कामं करायची. ग्रॅटिट्यूड लिहिताना किंवा क्षमा प्रार्थना करताना मी काय गोष्टी केल्या नाहीत त्याच्यासाठी माफी मागायची. आरशात बघून माफी मागायची आणि वहीत लिहून ग्रॅटिट्यूड लिहायची. दोन्हीही कामं आपण एकाच वेळी करणार आहोत. मग ती कशी करायची? येता जाता दिवसभर आपल्याला आरशात बघायचं. मनीषा, कशी आहेस तू? बरी आहेस ना? तुझं काय दुखतंय का? का दुखतंय ग? पाय दुखतंय? का डोकं दुखतंय? अरे, ओके. मग डोक्याला माफी मागायची. आपण म्हणतो ना, पंचतत्वाला जशी एनर्जी आहे, तशी आपल्या प्रत्येक शरीरातल्या एकेका अवयवाला एनर्जी आहे. त्या डोक्याशी बोलून बघा. येता जाता भुवयांकडे बघा, डोळ्यांकडे बघा. त्या श्वासाला कनेक्ट व्हायचं. एक महत्वाची गोष्ट सांगायचीच विसरून गेली. कार्यक्रमाला जॉईन होताना मी डाव्या नाकपुडीवर जॉईन न होता उजव्या नाकपुडीवर जॉईन झाले. पण तुम्ही सर्वांनी डाव्या श्वासावर जॉईन व्हायचे स्वतःसाठी. मी उजव्या श्वासावर जॉईन झाले कारण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मला हा कार्यक्रम इतरांसाठी पण, मी माझ्यासाठी तर करणारच आहे, पण मला इतरांसाठी पण करायचा आहे. तुम्ही जर स्वतःसाठी क्षमा करू शकलात तर इतरांना शिकू शकाल. आज आपण 40 लोक, 40-45 लोक आहोत. मग आपले 45 कुटुंब, 45 व्यक्तींना म्हणजे घरातल्या 45 कुटुंबांना क्षमा कशी करायची हे शिकणार आहोत. मग आपण जॉईंट होताना, तुम्ही सर्वांनी जॉईंट होताना डाव्या नाकपुडीवर श्वास घेऊन जॉईंट व्हायचंय. उद्यापासून आपण प्रॉपरली पाण्याला अफर्मेशन देऊन जॉईंट होणार आहोत. प्रार्थना करणार आहोत. आता आपण पुन्हा जॉईंट होऊयात 2 मिनिटांनी मीटिंग संपल्यावर. सगळ्यांनी पाण्याचा ग्लास किंवा पाण्याचा हंडा किंवा कळशी आपल्या जवळ ठेवायचे. आधी पाण्याला अफर्मेशन देऊयात आणि मग आपण मेडिटेशन करूया.